लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळांनी भाजपाचे कान टोचलेत आणि आधी 400 पारचा नारा अंगलट आला, तर आता मनुस्मृतीमुळे महायुतीला सारवासारव करावी लागली। मात्र अस्वस्थ भुजबळांनी भाजप आणि महायुतीला विधानसभेपूर्वी खबरदारीचा इशारा दिलाय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। 400 पार आणि मनुस्मृतीवरून भुजबळ हैराण। भुजबळांनी टोचले भाजपचे कान। अस्वस्थ भुजबळ स्वगृही परतणार। निवडणुका येत आहेत ते सगळ्या लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत ते थांबवावं। ऐकलत भुजबळ काय म्हणाले? भुजबळांनी महायुतीला हा खबरदारीचा इशारा दिलाय। याला कारणही तसंच आहे। एक म्हणजे मनुस्मृती आणि दुसरं म्हणजे लोकसभा निवडणुकीतला भाजपचा 400 पारचा नारा। भाजपनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी 400 पारचा नारा दिला खरा, मात्र भाजपच्या काही नेत्यांनी याला थेट संविधान बदलाशी जोडलं आणि हा नारा भाजपच्या अंगलट आला। कारण खरंच संविधान बदलणार की काय अशी भीती दलित आणि वंचित घटकांमध्ये पसरल्याचा दावा भुजबळांनी अनेकदा बोलून दाखवला। एवढंच नव्हे तर स्वतः नरेंद्र मोदींनाही यावर जाहीर भाषणामधून स्पष्टीकरण द्यावं लागलं। मात्र हा वाद शमत नाही तोवर मनुस्मृतीचे श्लोक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यावरून महायुती सरकारनं पुन्हा वाद ओढावून घेतला। त्यामुळे अस्वस्थ भुजबळांनी भाजपचे चांगलेच कान टोचलेत की 400 पार आम्ही महायुतीच्या जागांचा किंवा देशभरामध्ये प्रचार केला। त्याचा उलट प्रचार असा झाला की 400 पार हा संविधान बदलण्यासाठी वापरला जाणार आहे। 400 पार त्यांना पाहिजे आहेत, परंतु शेवटी काय जो प्रचार होतोय तो प्रचार झाला आणि म्हणून आता ते संपलं नाही तर आता हे आणखीन निवडणुका येत आहेत हे सगळ्या लक्षात घेऊन हा बैल म्हणजे मार हे कशासाठी करतायत ते थांबवावं। महायुती सरकारच्या अनेक मुद्द्यांवर आणि ध्येय धोरणांवर भुजबळांनी जाहीररित्या टीका केली आहे। त्यामुळे भुजबळ अस्वस्थ असून ते पुन्हा शरद पवारांकडे परतणार का याची चर्चा रंगतीये। शरद पवार गटानं तसे संकेत दिलेत। मी त्याच्याबद्दल काही बोलू नाही शकत, कारण याच्यावर भुजबळ साहेबच चांगल्या प्रकारे सांगू शकतील की त्यांना पुन्हा स्वगृही परतायचं आहे का त्यांना तिथेच राहायचं आहे। परंतु तिकीट वाटपामध्ये जे नाशिकच्या बाबतीत झालं ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांना थोडं लागलेलं दिसतं। 400 पार नंतर मनुस्मृतीच्या मुद्द्यामुळे भुजबळ अधिक अस्वस्थ आहे, कारण भुजबळांचं संपूर्ण राजकारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर आधारित आहे। मनुस्मृतीसारख्या मुद्द्यावरून महायुतीला माघार घ्यावी लागली, मात्र जो संदेश जायचा तो गेलाच। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे अडचणीचं ठरू नये म्हणून भुजबळांनी भाजपला वेळीच सावध होण्याचा इशारा दिला। मात्र भाजप आपलं धोरण बदलेल की भुजबळ आपला मार्ग बदलतील हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।